दिवाळीनंतरही ज्या दिवशी घरोघरी दीपोत्सव साजरा केला जातो तो दिवस म्हणजे त्रिपुरारी पौर्णिमा। त्रिपुरा नामक राक्षसाच्या वधानंतर देवदेवतांनी श्री क्षेत्र भीमाशंकर या ठिकाणी दीपोत्सव साजरा केला होता आणि तीच परंपरा आजही आपल्याला बघायला मिळते। त्रिपुरा पौर्णिमा निमित्ताने भीमाशंकरला शिवलिंगाला शृंगार करत रांगोळीने सजवण्यात आलं आणि यावेळी मंदिराला विद्युत रोषणाई करण्यात आली। तर त्रिपुरा नामक राक्षसाच्या वधानंतर आपण पाहतोय गेल्या अनेक वर्षांपासूनची ही परंपरा जपली जातीये। त्रिपुरा पौर्णिमा निमित्ताने भीमाशंकरला शिवलिंगाला शृंगार करत रांगोळीने सजवण्यात आलंय, तसंच मंदिराला सुद्धा आकर्षक सजावट करण्यात आली आहे। त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त आपण पाहतोय महादेव नगरी ही सजलेली होती। दिवाळीनंतर सुद्धा आपण पाहतोय ज्या दिवशी घरोघरी दीपोत्सव साजरा केला जातो तो दिवस म्हणजेच त्रिपुरारी पौर्णिमा आणि याच निमित्तानं महादेवाच्या नगरीमध्ये लखलखाट बघायला मिळालाय। फक्त मंदिरातच नव्हे तर मंदिराच्या परिसरामध्ये सुद्धा आकर्षक अशी विद्युत रोषणाई करण्यात आली आहे। त्रिपुरा पौर्णिमा निमित्तानं भीमाशंकरला शिवलिंगाला शृंगार करत रांगोळीनं सजवण्यात आलं आणि त्याचीच ही झलक आपण बघतोय। खरं तर त्रिपुरा नामक राक्षसाच्या वधानंतर देवदेवतांनी श्री क्षेत्र भीमाशंकर या ठिकाणी दीपोत्सव साजरा केला होता आणि तीच परंपरा आपल्याला गेल्या अनेक वर्षांपासून आजही सुरू असल्याचं बघायला मिळतंय।